उग्रापत्तारिणी यस्माद उग्रतारा प्रकीर्तिता। आता आपण दशमहाविद्याक्रमातील द्वितीय महाविद्या तारा यांच्याबद्दल माहिती घेऊ। दशमहाविद्याक्रमात द्वितीय महाविद्या किंवा आदिशक्तीच्या द्वितीय अवताराला तारा म्हणलं जातं। देवी तारा यांचं प्राकट्य क्रोध रात्री म्हणजे चैत्र शुक्ल नवमी तिथीला झालं होतं। प्रथम महाविद्या काली यांनाच इंद्रमणीसारख्या नील रूपामुळे तारासुद्धा म्हणलं जातं। या तारा नावाचं रहस्य म्हणजे सर्वदा मोक्ष देणारी संसारार्णव तारिणी असं आहे। महाविद्याक्रमात तारा ही शक्ती द्वितीय स्थानावर येते। रात्री देवीची स्वरूप शक्ती म्हणजे ही तारादेवी आहे। ही ताराशक्ती सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी आहे असं मानलं जातं। तारादेवीला तारा, एक जटा आणि नील सरस्वती म्हणलं जातं। तरी पण ही तिन्ही रूपे, त्यांचे रहस्य आणि कार्य भिन्न भिन्न आहे। दद्दा वाक निलया यस्मात तस्मा नील सरस्वती, म्हणजे जी विद्वान लोकांना वाकशक्ती प्रदान करते ती म्हणजे नील सरस्वती। उग्रापत्तारिणी यस्माद उग्रतारा प्रकीर्तिता। अतिशय उग्र आपत्तीमध्ये फक्त तारादेवीचे नामसुद्धा भक्तांना तारण्यासाठी पुरेसे आहे असं म्हणलं जातं। बृहन्नील तंत्रमध्ये देवीचा अवतार आणि अवतार कार्य यावर सविस्तर माहिती दिली गेली। देवी दिसायला महाकालीसारखी असली तरी रूप आणि अवतार कार्य भिन्न आहे। बहुतेक भक्त तारा आणि महाकाली एकच आहेत हा गैरसमज करून बसतात। देवी शवरूपी शिवावर प्रत्यालीड मुद्रित आरूढ असून तिचा वर्ण निळा किंवा नील आहे। तिच्या चारी हातात कैची, कपाल, नीलकमल आणि खड्ग असून ती त्रिनेत्र आहे। तिने अंगावर व्याघ्रचर्म घेतलेले असून कंठात मुंडमाला घातलेली आहे आणि तिने मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे। भगवती तारा यांची उपासना फक्त किंवा जास्त करून तंत्रोक्त पद्धतीनेच केली जाते। तारा उपासनेसाठी दीक्षा ही अत्यंत आवश्यक आहे। शत्रुनाश, वाकशक्ती प्राप्ती आणि भोगमोक्ष प्राप्तीसाठी तारा किंवा उग्रतारा या द्वितीय महाविद्येचे तंत्रोक्त साधना करण्याचे विधान बृहन्नील तंत्र, महाकाल संहिता आणि इतर अनेक तंत्रग्रंथात विस्ताराने मिळते। पण यामध्ये भगवती महाविद्या तारा यांची उपासना किंवा साधना ही फक्त किंवा जास्त करून तंत्रोक्त पद्धतीनेच केली जात असल्यामुळे यामध्ये गुरुमार्गदर्शन आणि दीक्षा ही अत्यंत आवश्यक मानली जाते।